चल घे रे बाबा, एक एक करून सामान खाली सावकाश घे. आणि पाय तेलाचं आहे ते, जरा व्यवस्थित घे. हळू घ्या भाऊ. हा हा ना. कुठे ठेवायचं काकू? काकू ए तुला काय काकू दिसून राहिली काय? मी काकू कोणाला म्हणतो तू? ए अरे गप न गचारे तू. काय गप रे? पहा ना. अरे थांब तू. दादा नेऊन ठेवा आतमध्ये. हा व्यवस्थित ठेवा बरं का जरा. नाही चारे बरोबर आहे तुझं. अरे भाऊ काकू नको म्हणू, नवीन नाती नको जोडू. आधी हाय तीच जड झाली आता आम्हाला. तू नवीन नाती करू राहिला इथं. जा आत ठेव त्याच्या माग. काय पण कावेबाज लोक असतात, फितवून आपल्या माणसाला आपलं बनवतात. कुणाला किती कान भरा, कुणाला किती सांगा, पण पैशाचं काय? पैशाचं सोंग नाही ना करता येत. हा जन्मशताब्दी माझ्या आज्याची निकम गुरुजींची अशी दणक्यात साजरी करणार आहे आम्ही. हा 16 आहे तो, जोक नाही. नेमका कशाचा राग येऊ राहिलाय हो तुम्हाला? नाही तुमचा तिच्यावर असलेला अधिकार कमी झाला म्हणून, की तुमचं प्रेम वाटलं गेलं म्हणून? तुम्ही सतत हेच म्हणू राहिले की परागरावांनी माझ्या बहिणीला पळून नेलं म्हणून माझी अब्रू गेली. पण तिला काय पाहिजे होतं हे विचारलं का तुम्ही तिला? हा तिला संसार करायचा होता त्यांच्याबरोबर म्हणून ती पळून गेली हो. तुम्ही एकदा तरी विश्वासात घेऊन विचारलं का तिला, पप्पे तुला काय पाहिजे? बोराडेकरांची इज्जत वाचवता वाचवता कधी तिच्यावर राग कळलंच नाही. पण ते खूप खुश आहे हो, खूप आनंदात येते. ती सांगत होती ना मला. बोलली का तुझ्याशी? हो काल परवाच बोलली. काय म्हणे? मला म्हणत होती मी खूप खुश आहे. अजून? परागराव माझी खूप काळजी घेतात.